तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे शनिवार आणि संध्याकाळचे वाजले आहेत आता 6 आणि आम्ही सर्वजण आज चाललो आहोत मौज मजा करण्यासाठी. मुंबईतील कुर्ला भाग आहे, तिथे कुर्ला फेस्टिवल, कुर्ला महोत्सव लागलेला आहे. तिथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत आणि लहान मुलांसाठी म्हणजे जत्रा जशी भरते तसंच भरलेलं आहे. तर तिकडच्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. खूप धमाल येणार आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू डायरेक्ट कुर्ला महोत्सव येथे. तर चला आपण आता पोहोचलो कुर्ला नेहरू नगर येथे. तुम्ही मागे पाहू शकता इकडेच आहे फेस्टिवल. आता आपण आतमध्ये जावे, एंटर करूया आतमध्ये. चला या. अरे वा, चला चला चला. अरे वा, सुरुवातीला तर मध्ये येऊ नका. इथे तुम्हाला फायर पान पाहायला मिळेल. बघा, फायर पान आहे इथे. या चला. इथे तुम्हाला सगळ्या वस्तू बघा, फक्त 10 रुपये किंमत आहे. कोणती वस्तू घ्या 10 रुपये. दादा कोणती वस्तू 10 रुपये? हा, कोणती वस्तू घ्या बघा. याच्यामध्ये तुम्हाला बायकांच्या कानातले रिंग्स आहेत, फनी. तुम्हाला इथे टिकल्या, विविध प्रकारच्या टिकल्या पाहायला मिळतील. बँड्स आहेत, ब्रेसलेट आहेत, तुम्ही पाहू शकता. सारवीला काय आवडलं? चला, बँड्स आहेत, हेअर बँड्स आहेत, तुम्ही पाहू शकता. कोणत्याही वस्तू घ्या 10 रुपये. सारवीला काय आवडलं? पाहू शकता. हा कुठला स्टॉल आहे बघा. इथे पर्स पण लावलेत छोट्या मुलांसाठी, महिलांसाठी पर्स आहेत, इयरिंग्स आहेत. भरपूर महिलांची गर्दी आहे. जास्त स्टॉल आहेत, भरपूर स्टॉल आहेत तिथे. पण जिथे मुलींसाठी आणि बायकांसाठी ज्या वस्तू आहेत तिकडे जास्त बायकांची, महिलांची गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता महिलांसाठी ज्या वस्तू आहेत बघा. काय पाहिजे बापू? इकडे तुम्ही बघा, लेडीज पॅन्टी, प्लाझो, किड्स लेगिंग्स, कॅपरी, शॉर्ट्स असं तुम्हाला 100 आणि 99 रुपये, म्हणजे 99 रुपये प्राइस आहे. फिक्स प्राइस आहे बघा. तुम्ही पाहू शकता. लहान मुलांसाठी पण इथे छान छान प्रकारचे चड्डे आहेत. 50-50 रुपयाला तुम्ही पाहू शकता. व्हरायटी बघा तुम्ही, भरपूर प्रकारचे कपडे आहेत. आणि हे महिलांसाठी 100-100 रुपयाला प्लाझो तुम्ही पाहू शकताय बघा. याला प्लाझो बोलतात ना? याला प्लाझो बोलतात. प्लाझो आहे. आतमध्ये बघूया आपण. बघा इथे शॉर्ट्स पण प्लाझो आहेत, शॉर्ट्स महिलांसाठी आहेत. हा, हे 3/4 पॅन्ट आहे. सॉरी, हे 3/4 पॅन्ट आहेत. आणि ते हाफ पॅन्ट पण आहे. तुम्ही बघा, फिक्स आहे ना 150, 100 और 150. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे चड्डे आहे, शॉर्ट्स आहेत. तुम्ही पाहू शकता. कलर बघू शकता. लेडीज वेअरच आहे. आणि वर इथे तुम्हाला 1 पीस या असे ड्रेस तुम्हाला बघायला मिळतील. 150 रुपयाला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा टी शर्ट्स आहेत, तुम्ही बघू शकता. फक्त 99 रुपये. कलर आणि व्हरायटी तुम्ही बघून घ्या बघा. वरच्या साईडला सुद्धा तुम्हाला टॉप आहेत. त्याची पण प्राइस आहे 150 रुपये फक्त. तुम्ही पाहू शकता. प्रत्येक कलर आहे त्यामध्ये. आणि ते तुम्हाला 150 रुपयामध्ये तुम्हाला स्वेटर सुद्धा बघायला मिळेल. तुम्ही पाहू शकता. आणि हे मुलांसाठी जेंट्स टी शर्ट्स आहेत. हे 150 रुपयाला आहे फक्त. सॉरी, तुझ्या मापाचे नाही आहेत. पाहू शकतो तुम्ही. प्रत्येक कलर त्याच्यामध्ये हे बघा. सगळी साईज तुम्हाला मिळेल. त्यांच्या प्रकारचे टी शर्ट आहेत बघा. स्टाईल आली आहे ना सगळी. चला आपण आता दुसऱ्या स्टॉलवर जाऊया. हा शौर्याचा स्टॉल आहे. हा आर के स्टेशनरी आहे. तुम्ही पाहू शकता. रेयन शेख यांचा. क्या प्राइस है इसका चालू स्टार्टिंग?
हे 10 रुपयाचे आहेत, तुम्ही पाहू शकता. 10 रुपयाची फणी आहे. फेविकॉल 10 रुपये. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे हे 10 रुपयाचे आहेत फक्त. इथे किचन्स आहेत लहान मुलांना. मार्कर आहे 10 रुपयाला. खोड रबर आहेत, इरेझर आहे, सेफ्टी पिन आहे 10 रुपयाला. तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लिहिलेलं बघा. हे 10 रुपये आहे आणि इथे 20 रुपये. तुम्ही पाहू शकता इथे हा पेन्सिलचा सेट आहे 20 रुपयाला. 20 रुपयाला 5 पेन्सिली, म्हणजे जवळपास 3 ते 4 रुपयाला एक पेन्सिल तुम्हाला पडते. 4 रुपये. हे 20 रुपयाला इरेझर आहे. आणि हे आईस्क्रीम आहे. हे सारवीला आवडलेलं आमच्या. सारवी तुला आवडलंय? हा बघा इथे शॉर्पनर्स आहेत, तुम्ही पाहू शकता 20-20 रुपयाला. हे पाऊच आहेत, किती छान पाऊच आहे बघा. हे सुद्धा 20 रुपयाला आहे. हे आहे राजस्थानी पिकल्स, म्हणजे राजस्थानी लोणचे आहे. तुम्ही पाहू शकता. चटपटे आचार. कोणता आचार? चटपटे तिखे आचार. तुम्ही पाहू शकता. खरंच तोंडाला ना माझ्या ना पाणी सुटलंय. तुम्ही पाहू शकता किती प्रकारचे व्हरायटीचे. आम स्लाइस, मिठा आचार, मिक्स टेरी, आवळा आचार आहे, करेला आचार आहे, लाल भरी, मिरची चटपटा आहे, मिरची मसाला आहे, आम मसाला आहे, कैरेंदा आहे, लसूण. सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे बघा लोणचे पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकता व्हरायटी बघा किती आहे. खरंच तोंडाला पाणी सुटलं. मी वारंवार तेच बोलत आहे. तुम्ही स्टॉल बघून घ्या. राजस्थान पिकल्स म्हणून आहे. त्याचा मोबाईल नंबर पण इथे दिलेला आहे. तर तुम्ही या मेळ्यामध्ये याल, जत्रेला याल तेव्हा तुम्ही इकडे या स्टॉलवर या. तुम्ही इकडे तुम्ही बघा इथे जयपुरी दिलखुश मुखवास, म्हणजे जेवल्यानंतर आपल्याला जे मुखवास लागतात खायला ते प्रकारचे आहेत सगळे. तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं बघा. गोड चटपटीत आहेत. हाजमा, खिटी मिट्टी, चटपटी स्वाद, गुलाब मुखवास, आणि आवळा मसाला, आवळा, नमकीन मिठा, मनपसंद पंजाबी मुखवास, हिंगवटी, पुदिना, अशा प्रत्येक प्रकारचे मुखवास इथे दिलेले आहेत. तुम्ही पाहू त्याला यांच्या स्टॉलवर तुम्ही व्हिजिट करा. अच्छा व्हरायटी. अजून कोण आहे घ्यायचं आपल्याला? काय घ्यायचं मुखवास? घे ना. हा ठीक आहे. नाही आता राऊंड मारतो. व्हिडिओ निघाला ना पहिला. हां इकडे तुम्ही पाहू शकता. इथे अजून एक स्टॉल आहे. महिलांसाठी एक स्टॉल आहे इथे. जिथे जिथे महिलांसाठी ज्या वस्तू आहेत ना, स्टॉल आहेत ना, तिथे महिलांची खूप गर्दी आहे. आता ह्या स्टॉलवर पण तुम्ही महिलांची गर्दी पाहा. आकर्षण असतं महिलांचं तिकडे अशा वस्तूंवर. तुम्ही पाहू शकता इथे बँगल्स आहे, बँगल्स आहे. इथे मंगळसूत्र सुद्धा बघा. दादा काय रेंज आहे स्टार्टिंग? 120. ओके 150, 120. अच्छा 100, 120 असं आहे ना. ओके ओके ओके. गर्दी जास्त आहे ना. गर्दी जास्त आहे. सर्वी हे बाबू तुला काय घ्यायचं? बांगडी घ्यायची? काय घ्यायचे बाबू तुला? नको काय नको. तुला काय घेतलं? हा सारवीने हे बघा काय घेतलंय. हा चल आपण जर बाजूलाच जाऊया. थोड्याच्या गर्दी नंतर या स्टॉलवर आपण येऊया. चला आता इकडे काय आहे? SVM एंटरप्राइजेस, मॅजिक मॅग्नेट. अच्छा ॲक्युप्रेशरच्या वस्तू सगळं तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता ते भाऊ व्हायब्रेटर सारखं आहे, म्हणजे आपलं ते ब्लड सर्क्युलेशनसाठी आहे मोस्टली. ते बीपीचा त्रास ज्यांना असतो, परत वाताचा त्रास असतो ना, त्यांच्यासाठी सगळ्या या वस्तू तुम्ही पाहू शकता. हे माझ्याकडे सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्हरायटीचे प्रकारचे आहे. इथे तुम्हाला इलेक्ट्रिक कापूरदाणे सुद्धा पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक कापूरदाणे, त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आणि स्विच करायचं, मग त्याच्यातनं ते सुगंध बाहेर येतो आणि त्याच्यामुळे मग मच्छर आपल्या घरचे असं ते पळून जातात. तुम्हाला एकदा गर्दी दाखवतो बघा. गर्दी बघा तुम्ही फेस्टिवलला. शनिवार असल्यामुळे किती गर्दी तुम्ही पाहू शकता. तिकडे तुम्ही बघा स्काय हॉर्स म्हणून टॅटू आहे. ज्यांना टॅटू पाडायचा तर तिकडे येऊ शकता तुम्ही. गर्दी पाठ टॅटू काढण्यासाठी. आणि हे आहे योगायोग जंगल मेडिकल. तुम्ही पाहू शकता आयुर्वेदिक मेडिकल आहे. इथे प्रत्येक प्रकारची वनस्पती, जी आयुर्वेदिक वनस्पती ती भेटते बघा. शतावरी आहे, वेखंड आहे. तुम्ही वेखंड पाहिल्याच असेल ना. हे वेखंड आहे, हे हाडसांदी आहे. तुम्ही बघू शकता. हा स्टॉल खूप छान आहे. सजवलं सुद्धा छान त्यांनी. हे जंगली अद्रक आहे. तुम्ही पाहू शकता. ज्येष्ठ मध सुद्धा आहे. सफेद कुंडा, भरपूर वनस्पती आहे त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. अजून चला पुढच्या स्टॉलवर आपण. इथे बॅग आहेत महिलांसाठी. तुम्ही पाहू शकता.
होममेड आहे सगळं. होममेड म्हणजे आयुर्वेदिक आहे ना, ज्या वस्तू वापरायच्या असतात खरं ते छान असतात. बघा इथे मुलतानी माती 50 ग्राम, इथे वॅक्स पावडर, असे पॅकेट बनवलेले आहेत. 20 ते 30 रुपयापासून स्टार्ट आहेत प्रत्येक वस्तू. तुम्ही पाहू शकता या भाऊंचा स्टोअर आहे, इथे तुम्ही पाहू शकता. चला आता काय घ्यायचं बायको? बायकोची शॉपिंग चालू आहे मस्तपैकी. हा बघा तिला काहीतरी दिसलं आता. हे काय कोणता स्टॉल आहे हा? सरिता कलेक्शन म्हणून आहे, स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहू शकता महिलांसाठी नेकलेस, हार, कानातलं, बँगल सगळं आहे. इथे सुद्धा तेच आहे. सौर्य स्टॉल पासून लांब राहा. आणि इथे तुम्ही बघा, तुम्ही बघा पटापट तुम्हाला दाखवतो. हार बघा तुम्ही. पुढे शू आहे, परत शूचा स्टॉल आला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे 300 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला बुटं पाहायला मिळतील. तुम्ही पाहून घ्या बुटाची व्हरायटी आणि डिझाईन्स पाहून घ्या. तुम्ही कोणताही शू घ्या, कोणताही शू घ्या तुम्ही 300 रुपयाला पाहू शकता. लेडीज पण आहेत आणि जेंट्स सुद्धा आहेत. मग लहान मुलांसाठी सुद्धा आहे आणि मोठ्या लोकांसाठी सुद्धा आहे. फक्त आणि फक्त 300 रुपये. तुम्ही पाहून घ्या. चला आता आपण दुसऱ्या स्टॉलवर जाऊया. इथे बघा लहान मुलांसाठी, फक्त मुलींसाठी आहे, लहान मुलींसाठी आहे, पाहू शकता. छान छान स्टॉल भरलेले आहेत यावेळी. चला पुढे जाऊया आपण. हे तुम्ही पाहू शकता चॉकलेट फाउंटन आहे बघा. चॉकलेट फाउंटनचा पण इथे म्हणजे केक कसा बनतो ते सुद्धा आहे बघा. किती छान प्रकारचा फाउंटन साठी इकडे तुम्ही पाहू शकता. विक्स आहेत, नकली केस सुद्धा आहेत महिलांसाठी. ते महिला केस सुद्धा घेत आहेत बघा. तुम्ही पाहू शकता हा एक स्टॉल लागलेला आहे ते. मग पुढे चला. मुलींसाठी महिलांसाठी ते भरपूर प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. तर प्रत्येक स्टॉलवर गर्दी त्यांचीच आहे. हे वारंवार बोलतोय मी, बोलावं लागतं ना. इथे किचन्स आहेत तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला पटापट मी स्टॉल दाखवतो. इथे सुद्धा लहान मुलांना खेळणी, पेन, पेन्सिल, त्यांच्या शाळेच्या शालेय वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. बघू शकता हे बघा. चला इथे तुम्ही पाहू शकता कुल्हड पिझ्झा सुद्धा. तुम्हाला कुल्हड पिझ्झाचा स्टॉल सुद्धा बघायला मिळेल. तुम्ही पाहू शकता इथे कुल्हड पिझ्झा. भरपूर लोकांनी खाल्ला असेल, त्यांना माहितीच असेल कुल्हड पिझ्झा काय असतं. खाण्यासाठी स्टॉल खूप छान छान लावलेले आहे. तुम्ही ते दहीपुरी, पाणीपुरी प्रत्येक प्रकारचे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा आहे आगरी कोळ्यांचा काय म्हणतात ते हॉटेल म्हणजे ढाबा तुम्ही म्हणू शकता. इथे प्रत्येक प्रकारची बघा. इथे तुम्हाला मच्छी, खेकडा मच्छी, चिकन सुक्का, परत बांगडा फ्राय, परत कालवणा सकट तुम्हाला सगळं पाहायला मिळणार. तुम्ही बघू शकता.
तुम्ही पाहू शकता इथे लहान मुलाला बोटिंग सुद्धा आहे बघा, तुम्ही पाहू शकता लहान मुलं मस्त खेळतात आहे. 50 रुपयाची राईड आहे फक्त. इथे प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती सुद्धा उभारली आहे आणि प्रभू श्रीरामाचं मूर्ती सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता मोठी. आपल्याला अयोध्येला जायला मिळालं नाही, पण तुम्ही इथे घरी बसल्या मुंबईमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता बघा. आम्ही लोक कुर्ला फेस्टिवलच्या मैदानात बाहेर आलो आहोत आम्ही लोक आता. आणि आता आम्ही लोक घरी जायला निघालो आहोत. शौर्य पण दमला आहे, सारवी पण दमले आहे. सारवी लई चिडचिड करते, रडते. तर आता आम्ही लोक निघालो आहोत.